काळा ओढा बंदच, पंचगंगा प्रदूषणाविरोधातील लढ्याला ऐतिहासिक यश. पंचगंगा नदीला गुदमरवणाऱ्या प्रदूषणाविरोधात अखेर जनतेचा संताप उसळलाय आणि काळा ओढा बंद करण्यात आलाय. आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या लढ्याला आज मोठं यश मिळालंय. इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांचं रासायनिक दूषित पाणी आणि महानगरपालिकेचं सांडपाणी ज्या काळ्या ओढ्यातून पंचगंगेत मिसळत होतं, तो ओढा आज प्रत्यक्ष बंद करून प्रदूषणाला आळा घालण्यात आलाय. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनानं निर्णायक टप्पा गाठला. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत 17 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी गावोगावी फिरून जनजागृती केली. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. या आंदोलनात तब्बल 11 गावांनी कडकडीत बंद पाळत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनीही राजकीय भेद बाजूला ठेवत या लढ्याला पाठिंबा दिला. प्रदूषणामुळे शेती, पिण्याचं पाणी आणि जनजीवन धोक्यात आलं. नागरिकांमध्ये त्यामुळे तीव्र संताप होता. आजच्या या निर्णायक कृतीमुळे पंचगंगा नदीला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये. मात्र हा फक्त प्रारंभ असून प्रदूषण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. या निषेधार्थ पंचगंगा नदी काठावरील 11 गावासह शिरूर तालुक्यातील इतर गावांनीही बंदमध्ये सहभागी झाले होते. बाकी सर्व वगळता बंद कडकडीत पाळण्यात आला होता.